औरंगजेबावरती बोलतायत. माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं? हे बाहेरून आलेले सगळे लोक. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला, दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म. आणि मग काय सोपं आहे इतिहासामधनं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी काही कर्तव्य, ना कोणाशी काही कर्तव्य आहे. तुमची माती फक्त भडकवायची. कसल्या इतिहास बोलतोय आपण? अहो, इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना, सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील. या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट, एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय. आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत? आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता? देश नव्हताच तो. या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती? सर्व जातीचे लोक कोणाच्या कोणाच्याकडे होतेच ना कामाला. दूर कशाला जा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना. त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, ती वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी काय तसे निर्णय घेतले? जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते? त्याला जातीत का पाहताय तुम्ही? अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता. अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता. त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती. इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये. त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती. 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत. आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 5000 मनसबदारी स्वीकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल? पण आता दरबारात अडकलोय, स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू, नंतरचं नंतर बघू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय, त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात, काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का नाही? कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही?